जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्रात तुरुंग पर्यटन योजना कोणत्या जिल्ह्यातून सुरू करण्यात आली? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, महाराष्ट्रात तुरुंग पर्यटन योजना कोणत्या जिल्ह्यातून सुरू करण्यात आली? तर पुणे जिल्ह्यातून। कोणत्या जिल्ह्यातून? पुणे जिल्ह्यातून सुरू करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, तुरुंगातील कैद्यांना खालीलपैकी कोणती रजा दिली जाते? तर पहा, तुरुंगातील कैद्यांना खालीलपैकी कोणती रजा दिली जाते? खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे डी, ए आणि बी, म्हणजे पॅरोल व फॅरलो। कोणते दोन प्रकारची रजा आहे? पॅरोल आणि फॅरलो अशी रजा तुरुंगातील कैद्यांना दिली जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे महिलांसाठी खुले कारागृह आहे? तर पहा, खुले कारागृह विचारले आहे, तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी खुले कारागृह आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे पुणे। पुणे या ठिकाणी महिलांसाठी खुले कारागृह आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कुलूप नसलेला लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन कोणते आहे? तर पहा, कुलूप नसलेला लॉकअप विचारले आहे, तर कुलूप नसलेले लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सनी सिंगणापूर। कोणते आहे? सनी सिंगणापूर हे एकमेव पोलीस स्टेशन आहे जिथे कुलूप नसलेले लॉकअप आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुण्यातील येरवाळा जेलमध्ये कोणाच्या नावाने तुरुंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र आहे? तर पहा, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र विचारले आहे, तर पुण्यातील येरवाळा जेलमध्ये कोणाच्या नावाने तुरुंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र आहे? तर पहा, याचं उत्तर आहे दौलतराव जाधव। दौलतराव जाधव यांच्या नावाने तुरुंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर पुण्यातील येरवाळा जेलमध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या ब्रॅकेट एवढी होती, तर केवढी होती विचारलेलं आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येचे किती एवढी होती? किती टक्के होती? तर पहा, याचं उत्तर आहे बी, 17.5%। किती? 17.5% एवढी होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पहा, औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे ए, 1 ऑगस्ट 1962। कधी? 1 ऑगस्ट 1962ला औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या जनगणना आयुक्त कोण होते? तर पहा, जनगणना आयुक्त विचारले आहे 2011च्या, तर 2011च्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे ए, डॉक्टर सी चंद्रमौळी। कोण होते? डॉक्टर सी चंद्रमौळी हे होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानाची नियुक्ती घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, पंतप्रधानाची नियुक्ती घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे ए, कलम 75(1) मध्ये। काय? कलम 75(1) मध्ये। आणि 75 मध्ये काय? कलम 75 मध्ये हे कलम 75 मध्ये काय आहे? तर कलम 75 मध्ये मंत्र्यांची अन्य तरतुदी आहे। मंत्र्याची अन्य तरतुदी म्हणजे सर्व याच्यात 75, 1, 2, 3, 4 असे येतात, तर 75 मध्ये मंत्र्यांची संबंधित तरतुदी आहे, अन्य तरतुदी आहे। तर आपलं उत्तर कोणतं आहे? कलम 75(1). पंतप्रधानाची नियुक्ती घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? तर 75(1) मध्ये दिली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर पहा, मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कलम 74। राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्याकरिता मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर कलम 74 मध्ये। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे,
पंचायत समितीची कालावधी कोणत्या कलमात दिली आहे? इथं कालावधी विचारली आहे. तर पंचायत समितीचे कालावधी कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे. व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा कलम 243E. कलम 243E मध्ये पंचायत समितीचे कालावधी दिले आहे. कलम 243E. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे कोणत्या कलमात केली आहे? तर पहा उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा याचं उत्तर आहे कलम 215. कशामध्ये? कलम 215 मध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे कोणत्या कलमात केली आहे? तर कलम 215 मध्ये केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीत येऊ शकत नाही? तर पहा ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर पहा याचं उत्तर आहे पहिला अल्ट्राव्हायलेट. कोणते किरण? अल्ट्राव्हायलेट हे किरण ओझोन वायूच्या थरामुळे हे घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. तर कोणते किरण? अल्ट्राव्हायलेट किरण. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, फ्रीजमधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलित कोणत्या रंगाचं होतो? तर पहा फ्रीजमधून जेव्हा प्रकाश किरण जाते तर सर्वाधिक कोणत्या म्हणजे रंगाचे विचलन होते? तर पहा याचं उत्तर आहे डी जांभळा. कोणत्या रंगाचा? जांभळा या रंगाचा सर्वाधिक विचलन होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्य अवस्थेत असतो? तर पहा कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव्य अवस्थेत असतो? तर पहा याचं उत्तर आहे मर्कुरी म्हणजेच पारा. आपण त्याला पाराही म्हणतो. तर कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू हे द्रव्य अवस्थेत असते? तर मर्कुरी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हाडांचा अभ्यास याला शास्त्रीय नाव काय आहे? तर पहा हाडाच्या अभ्यासाला शास्त्रीय नाव काय आहे? तर पहा याचं उत्तर आहे सी ऑस्टिओलॉजी. काय आहे? ऑस्टिओलॉजी असे हाडाच्या अभ्यासाला शास्त्रीय नाव आहे ऑस्टिओलॉजी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गुप्त वंशाचा स्थापना कोणी केलं? स्थापना कोणी केलं? इथं स्थापना पाहिजे होतं. स्थापना किंवा स्थापक. गुप्त वंशाची स्थापना कोणी केला किंवा स्थापक कोण आहे? तर पहा याचं उत्तर आहे श्रीगुप्त. गुप्त वंशाची स्थापना कोणी केली? तर श्रीगुप्त यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर पहा वैदिक काळाबद्दल विचारलं आहे. तर वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर पहा याचं उत्तर आहे सी ग्रामिणी. वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जात होते? ग्रामिणी असे म्हटले जात होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे? तर पहा सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरामध्ये आहे? तर पहा याचं उत्तर आहे सी विजापूर. सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरामध्ये आहे? तर विजापूर या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झाले आहे? तर पहा जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झाले आहे? तर पहा याचं उत्तर आहे 24. किती? 24 तीर्थकर झाले आहे. जैन धर्माचे एकूण 24 तीर्थकर झाले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बनावटीचे पहिला रानगाडा कोणता आहे? तर पहा भारतीय बनावटीचे पहिला रणगाडा कोणता आहे असे विचारले आहे. तर पहा याचं उत्तर आहे विजंता. भारतीय बनावटीचे पहिले रणगाडा कोणता आहे? तर विजंता आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रायगड या जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लेणी नाही आहे? तर पहा रायगड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी नाही असे विचारले आहे. तर कोणती लेणी नाही आहे? तर पहा याचं उत्तर पहा चोल लेण्या हे आहे रायगड जिल्ह्यामध्ये. गंधार लेण्या हे सुद्धा आहे. घारापुरी हे सुद्धा लेणी आहे. फक्त खारोसा लेणी कुठे आहे? तर लातूर. कुठे आहे? लातूर या ठिकाणी आहे.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेव महाराज यांची समाधी स्थळ सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, संत नामदेव महाराज यांची समाधी कुठे आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये. कुठे आहे? संत नामदेव महाराजांची जी समाधी आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये. पण या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी असे विचारले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पंढरपूर. कुठे? पंढरपूर या ठिकाणी आहे. सोलापूर या जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी संत नामदेव महाराजांची समाधी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई आग्रा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तर पहा, मुंबई ते आग्रा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? खूप सोपा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे बी, क्रमांक 3. मुंबई आग्रा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो? तर क्रमांक 3 जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला? तर पहा, भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा कोणत्या वर्षी निर्माण झाला? तर 1 मे 1999. कधी? 1 मे 1999ला भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.